आजकाल लग्न समारंभ असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, कुर्मा भाजी ही आवर्जून बनवली जाते। तर अशी ही कुर्मा भाजी आपण घरच्या घरी कशी बनवायची ते आज बघणार आहोत। बऱ्याचदा आपण ज्यावेळी ही भाजी घरी बनवायला जातो त्यावेळी त्या भाजीला आचार्यासारखी टेस्ट जी आहे ती येत नाही। तर असं का होतं? असे कुठल्या मसाल्यांचा वापर केला जातो असा प्रश्न हा त्यावेळी आपल्याला पडतो। जर खरं सांगायला गेलं तर आचारी अगदी कमी मसाल्यांचा वापर करून ही भाजी बनवतात, परंतु ती जी टेक्निक ते वापरतात त्या टेक्निकचा वापर करून आज आपण परफेक्ट कुर्मा भाजी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये लागणाऱ्या संपूर्ण टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी सुप्रिया, रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत। या ठिकाणी अर्धी वाटी मीडियम आकारामध्ये कापून घेतलेला फ्लावर घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी मटार या ठिकाणी घेतलेला आहे। मटार आणि फ्लावर हे दोन्हीच पदार्थ जे आहेत ते आपल्याला अर्धी वाटी घ्यायचे आहेत, बाकीचे पाव वाटीच्या मेजरमेंटनुसार घ्यायचे आहे। तर या ठिकाणी 10 ते 12 काजूच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। पाव वाटी गाजराचे बारीक पातळ काप करून घेतलेले आहेत। पाव वाटी बारीक चिरून घेतलेला फरसबी, एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला बटाटा पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे जेणेकरून तो काळा पडू नये। भाज्या साईडला ठेवून वाटणासाठी लागणारं साहित्य बघूयात। तर या ठिकाणी 2 प्रकारचं वाटण आपण करणार आहोत। तर सगळ्यात अगोदर कांदा, टोमॅटो, आलं लसणाचं वाटण करायचं आहे। त्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे, 1 टोमॅटो, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे, याचं सेपरेट वाटण करायचं आहे। यामध्येच भाजीला टेस्ट यावी यासाठी अर्धा इंच दालचिनी, 2 लवंग आणि 2 मिरी घालून घ्यायचे आहे। दुसऱ्या वाटणासाठी लागणारं साहित्य बघूयात। 4 ते 5 काजू, 1 मोठा चमचा खोबरं किसून घेतलेलं, अर्धा चमचा मगजबी, अर्धा चमचा तीळ, याचं सेपरेट वाटण करायचं आहे आणि कांदा लसणाचं सेपरेट वाटण या ठिकाणी करून घ्यायचं आहे। ज्यावेळी आपण कांदा लसणाचं वाटण करतो त्यावेळी यामध्ये जेव्हा खडा मसाला घालतो त्यामुळे भाजीची टेस्ट जी आहे ती वाढते। त्यासाठी आपण या ठिकाणी वाटताना खडा मसाल्यांचा वापर केलेला आहे। तर या ठिकाणी पाणी न घालता छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे। हे वाटण काढून घेऊयात। तर आता दुसरं वाटण करून घेणार आहोत। तर काजू, खोबरं, तीळ आणि मगजबी हे सगळं एकत्र करून पाणी घालून छान अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। यामुळे भाजीला छान असा थिकनेस येतो, यासाठी याचं सेपरेट वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने छान पेस्ट या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। आता पुढची तयारी करूयात। तर या ठिकाणी भाज्या शिजवण्यासाठी कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग यावरती भाज्या घालून घ्यायच्या आहेत। भाज्या या पद्धतीने शिजवल्यामुळे त्यातले पोषण तत्व जे आहे ते जसेच्या तसे राहतात, त्याचा रंग जसाच्या तसा राहतो। यासाठी आपण भाज्या परतून शिजवून घेणार आहोत। उकडल्यानंतर त्यातले पोषण तत्व जे आहेत ते कमी होतात आणि भाज्यांची टेस्टही कमी होते। यासाठी या पद्धतीने भाज्या व्यवस्थित परतून शिजवून घ्यायच्या आहेत। साधारणतः 1 मिनिटभर फुल गॅसवरती भाज्या ज्या आहेत त्या छान परतवून घ्यायच्या आहेत आणि मग यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून भाज्यांना पांचटपणा येणार नाही। थोडंसं मीठ घातल्यामुळे चवदार होतील। तर या ठिकाणी थोडंसं मीठ घालून पुन्हा एकदा भाज्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत। परतवल्या की मग यावरती झाकण ठेवून मध्ये मध्ये हलवून घेत शिजवून घ्यायच्या आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिटांमध्ये मंद आचेवरती भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात। नंतर यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून भाज्या पांचट होणार नाही। मीठ घालून व्यवस्थित 1 मिनिटभर पुन्हा एकदा मंद आचेवरती हलवून घ्यायच्या आहे आणि यावरती झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। साधारणतः 3 ते 4 मिनिटांमध्ये भाज्या छान शिजल्या जातात। तर अशा पद्धतीने आपल्या भाज्या ज्या आहेत त्या शिजलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता छान असा रंग भाज्यांचा
जसाच्या तसा राहिलेला आहे. उकडल्यामुळे भाज्याचा रंग कमी होतो आणि टेस्टही पांचट होते. तर ह्या साईडला करून ठेवूयात आणि कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेऊयात. कुर्मा भाजीमध्ये जास्त तेलाचा वापर केला जात नाही, म्हणून या ठिकाणी आपण तेल जे आहे ते कमी घालणार आहोत. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल पूर्णपणे कडकडीत गरम झालेलं पाहिजे. या पद्धतीने ज्यावेळी आपण प्युरी यामध्ये घालू तर ती बाहेर उडली पाहिजे, जेणेकरून त्याला छान असा तडका बसेल. आणि मग गॅस कमी करून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीचा वापर आचारी करतात, त्यामुळे त्या भाजीला एक छान अशी टेस्ट येते. 1 ते 2 मिनिट हे व्यवस्थित कांदा टोमॅटोची प्युरी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे, कारण या ठिकाणी कच्चा कांदा टोमॅटोचा वापर आपण केलेला आहे. टोमॅटो प्युरी आणि कांदा प्युरी व्यवस्थित शिजली की यामध्ये तयार करून ठेवलेला दुसरा मसाला जो आहे तो घालून घ्यायचा आहे. या मसाल्यामुळे ग्रेव्हीला छान थिकनेस येतो. पुन्हा एकदा ग्रेव्ही व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतवल्यामुळे खोबऱ्याचा कच्चटपणा जो आहे तो निघून जातो आणि छान अशी टेस्ट ग्रेव्हीला येते. तर या ठिकाणी ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मसाले ॲड करून घेऊयात. पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा धना जिरा पावडर या ठिकाणी घालून घ्यायचे आहे. हे सगळे मसाले व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये परतवून घ्यायचे आहे छान तेल सुटेपर्यंत. तर या ठिकाणी आपली ग्रेव्ही परफेक्ट अशी तयार झालेली आहे. तेलही छान सुटलेलं आहे. आता तयार झालेल्या या ग्रेव्हीमध्ये शिजवून ठेवलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहे. मसाल्यामध्ये भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे आणि मग यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. भाज्या शिजवतानाही आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मीठ घालताना थोडंसं कमी मीठ घालायचं आहे. भाज्या पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. यामुळे एकतर मसाल्यांचा फ्लेवर जो आहे तो भाज्यांमध्ये व्यवस्थित उतरला जातो, भाज्या पांचट राहत नाही आणि दुसरं म्हणजे मीठही व्यवस्थित मिक्स होतं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असा रंग आणि तेल आपल्या भाजीला सुटलेला आहे. सगळा मसाल्यांचा फ्लेवरही भाज्यांमध्ये छान उतरलेला आहे. आता यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी गरमच घालायचं आहे. जर पाणी थंड घातलं तर भाज्या आकसतात, भाजीची चव जाते, यासाठी गरम पाणी घालून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 वाटी या ठिकाणी पाणी घालून घेतलेलं आहे, कारण कुर्मा भाजी ही घट्ट असते, त्यामुळे पाण्याचा वापरही आपल्याला कमी करायचा आहे. तर अशा पद्धतीने तयार झालेली ही भाजी आपण 1 ते 2 मिनिट उकळून घ्यायची आहे आणि मग गॅस बंद करून यावरती कसुरी मेथी किंवा कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर या ठिकाणी कुर्मा भाजी आपली तयार झालेली आहे, ती आता काढून घेऊयात. तर छान असा रंग आपल्या भाजीला आलेला आहे, वासही छान येतो आहे. एकदम परफेक्ट अशी आपली आचारी स्टाईल भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर ही भाजी पुरीसोबत, चपातीसोबत, वरण भातासोबत, कशाही सोबत अगदी छान लागते. तर अशी ही कुर्मा भाजीची रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल किंवा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.